नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात येत असलेल्या जातेगावपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील लोढरा येथे 30 मार्च 2024 रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीत एका जणाची प्रकृती गंभीर तर 4 जण जखमी असल्याचे वृत्त आहे। याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अवघे 3 ते 4 तासात आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील लोढरा येथे शनिवार 30 मार्च रोजी रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास दोन गटात जागेच्या वादावरून भावकीत हाणामारी झाली। या हाणामारीत विलास शिंदे, सुभाष शिंदे, सुनील शिंदे, जंगलू शिंदे, दादा शिंदे हे जखमी झाले असून यातील विलास शिंदे यांना जास्त मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। जखमींना बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमींना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची तब्येत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे। याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 ते 4 तासात बापू भानुदास शिंदे, दीपक भानुदास शिंदे, सुखदेव हिरामण शिंदे, हिरामण राजाराम शिंदे, संदीप सुखदेव शिंदे आदी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।